कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता भुकटी झळाळे कारुण्य सिंधू वदुक्कहारी तुझ वीन शंभो मज भगवान शंकर भगवान शिव. भगवान शिवाच्या विभिन्न प्रकारे पूजा केल्या जातात, विद्या केल्या जातात, परंतु ज्या भक्ताला मंत्र येत नाही, ज्या भक्ताला तंत्र येत नाही, त्यांनी मंत्रतंत्रहीन पूजा कशी करायची? ज्याला कुठल्याच प्रकारचा विधी येत नाही, त्यांनी महादेवाला मनवायचं कसं, या सांब सदाशिवाची सेवा कशी करायची? बघा, मंदिराच्या उत्खननाच्या वेळेस माझी इच्छा होती की भगवान शंकराची देखील एक प्रतिमा स्थापित असावी, एक स्वयंभू शिवलिंग असावी. ही जी शिवलिंग तुम्ही समोर पाहताय, ही उत्खननाच्या वेळेस मंदिराच्या हे लिंग निघलेलं आहे. अशा प्रकारे मी या लिंगाची नित्योपचारिक पूजा करत असतो. दुसरं तिसरं काय नाही मित्रांनो, मंत्रहीन पूजा, तंत्रहीन पूजा भगवंताला कशी केली पाहिजे? आपण ज्या ज्या द्रव्याने भगवंताला स्नान घालू, ओम नमः शिवाय मंत्र हा प्रत्येकालाच माहिती आहे, नामजप प्रत्येकालाच माहिती आहे. मग असा कोणता अभिषेक आहे की जो महादेवाला घातल्यानंतर महादेवाला अतिप्रिय असतो? तो म्हणजे मधाचा अभिषेक, उसाच्या रसाचा अभिषेक आणि सर्वात प्रिय असणारा जलाभिषेक. मित्रांनो, आपल्याला जर कुठल्याही प्रकारे मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण करू शकतो. आपल्याला 1001 तांदळाचे दाणे हातावरती मोजून घ्यायचे किंवा एखाद्या ताटात घ्यायचे आहे आणि ते ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः अशा प्रकारे महादेवाच्या शिवलिंगावरती सोमवार सुरू करायचे. या पद्धतीने विधी झाल्यानंतर पहिले मध्य स्नान म्हणजे मधाचं स्नान घालायचं, गोक्षीर स्नान म्हणजे दुधाचं स्नान घालायचं आणि दुधासोबत आपल्याला तुपाचं देखील स्नान घालायचं. गायचंच दूध असावं, गायचंच तूप असावं. अशा प्रकारे महादेवाची विधिवत पूजा करून सांब सदाशिव शंकराचा आपल्याला आशीष प्रदान करायचा आहे. ओम काली.